नमस्कार, मी कोमल. स्वागत आहे. मी आज आमच्या घराचा होम टूर देणार आहे. घराचा नाही, आमच्या वाड्याचा होम टूर देणार, जो की आमच्या घरच्यांनी खूप व्यवस्थित चालवायचा प्रयत्न केला, तरी त्यांच्यातून काही झालेलं नाही. त्यांच्या पद्धतीने त्यांनी किती झाडं लावले हे तुम्ही दाखवते. काही झाडांचे नाव मला नाही माहिती, काही झाडांचे नाव तुम्हाला नसतील माहिती. तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की सांगा. चला बघूया. हे फर्स्ट झाड जे कसलंय मला नाही माहिती, पण मला सांगण्यात आलं होतं की हे शोचं झाड आहे. सेकंड झाड बघूया आपण. हे आहे जास्वंदाचं झाड, ज्याची जास्वंद अजून आलेली नाहीये. आपल्याकडे अजून एक जास्वंदाचं झाड आहे. चला बघूया. हे अजून एक जास्वंदाचं झाड दिसतंय तुम्हाला. हे बघा, हे छोट. कालपर्यंत हे फुल फुललेलं होतं. आज अचानक त्याच्यावर मरण आलेलं आहे. का कुणास ठाऊक. नेक्स्ट झाड बघूया आपण. हे झाड आहे तुम्हाला दिसतंय. हे पेरूचं झाड आहे. अजून एक पेरू आहे. थांबा, अजून बघायचं आहे. चला आता दुसरं झाड बघूया आपण. हे आहे अजून एक झाड. हेही शोचं आहे असं बोलतात. मला नाही माहिती, कारण मी कधी पाहिलेलं नाहीये हे झाड. तुम्हाला याचं नाव माहिती असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा. अजून बघूया. चला, तर आपले अजून बाकीचे झाडं बघायचे बाकी आहे ना. चला मग अजून बघूया की. या माझ्यासोबत. हे आहे अजून एक झाड, जे की गुलाबाचं आहे. आणि असं गुलाब खूप कधीतरी येतं, रेअर केस मध्ये. ठीक आहे. आता ही एवढं चालतं. ही आहे तुळस. बहुतेक हा मोगरा आहे. मोगरा आहे की नाही हे मी कन्फर्म नाहीये, मला माहित नाही. हा आंबा आहे, जो की हापूस आंबा बोलतात. त्या आंब्याचं झाड आहे. आणि हा कडीपत्ता आहे. दिसतोय तुम्हाला जवळ या. हा कडीपत्ता आहे. ओके. आणि हे पपईचं झाड आहे. आणि हे पपईचं झाड आहे. चला आता दुसरी झाडं बघूया. तर आपली भरपूर अशी झाडे तिकडेच बघून झाली. अजूनही झाडं बाकी आहे, नाही संपली आहे. ही आहे वांग्याची छोटी छोटी रोपं, ही आमच्या मामींनी लावलेली आहे. आणि हे पपई आहे. अगेन पपई आहे आपल्याकडे. आणि हे आळूची पानं, जे की त्याच्या वड्या खूप टेस्टी होतात आणि मला खूप जास्त आवडतात. आता आपण बाकीचे झाडं बघूया. चला. तर आपण ऑलमोस्ट झाडं पण बघितले, अजूनही बाकी आहे. सगळ्यात महत्वाचं झाड माहितीये ना, तुम्ही चोरून आणतात. मला माहितीये तुम्ही चोरून आणतात. कोणाकोणाच्या घरून चोरून आणतात ते मला नाही माहिती, पण हो आमच्याकडे तेही आहे. हा आहे आमचा मनी प्लांट. आणि हा खूप जास्त आणि खूप मोठा आहे, इथपर्यंत. अजूनही आहे, पण आता तिथे थोडंसं खराब आहे. आपण नंतर बघूया तो. आता तुम्हाला मी दाखवते सगळ्यात महत्वाचं की ब्रह्मकमळचं झाड. आमच्याकडे ब्रह्मकमळचं झाड बघायचं होतं ना. सॉरी, थोडं 2 सेकंद लेट झाला. काय झालं आपण बघूया. हे बघा ब्रह्मकमळचे झाड. हो, पानं जरा सुकलेत, कारण पाऊस ऊन ह्या सगळ्या वेदरमुळे हे सगळे सुकले. आणि ही सगळी जमापुंजी आमच्या घरच्यांची. हो, त्यांनी वेळात वेळ काढून लावलेली आहे. हा, आमच्याकडे डाळिंबाचं झाड पण आहे. बघायचं आहे तुम्हाला. हे बघा. हो, त्याला आलेली नाही. हो डाळिंब, उगीच बोलाल डाळिंब आली नाही. तर हे डाळिंबाचं झाड आहे. हे पेरूचं झाड आहे. मी माझ्या लहानपणापासून या झाडाचे पेरू खाल्लेले आहेत बरं. अगदीच लहान नाही, मी 7वी 8वीला असेल अशा टायमाला मी खाल्लेले याचे पेरू. हो, तुम्ही मनी प्लांट पूर्ण बघितला नाही ना. हा पा, इथे पण अजून मनी प्लांट आहे. बघा अजून बॅकग्राऊंडचा. थांब. आणि ही आमची केळीची पानं. याला केळी यायला अजून बराच टाइम आहे. मलाही माहित नाही की केळी कधी येतात. आणि अजून उरलेलं एक लास्टचं झाड. अगेन हा सोनचाफा आहे आय गेस. आणि हे आंब्याचं झाड तुम्हाला दिसतंय. माहितीये मला दिसतंय, नाटकं नका करू. तर अशा प्रकारचे आपले सगळे झाडं संपलेले आहेत. तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि हो, मनी प्लांटची पानं चोरायला येऊ नका. हो, बाय.